दण्डवतः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधरविभुं वन्दे श्रीचक्रधरविभुं सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। महानुभाव पंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथाबद्दल ज्ञान ऐकत आहोत। यामध्ये आपण अनेक प्रकारचे विषय ऐकत आहोत। यामध्ये उपदेश का घ्यावा, गुरु का करावा, आपल्या आत्म्याचे कल्याण कसे करावे, एका परमेश्वराला का शरण जावे, असे अनेक प्रकारचे विषय आपण ऐकलेले आहेत। आजचा विषय आपण ऐकणार आहोत की आपला जन्म परमेश्वराला कसा द्यावा। कारण मानव जन्मामध्ये आपण आल्यानंतर आपले अनंत जन्म असे वाया गेलेले आहेत, पण परमेश्वराची इच्छा आहे की एक जन्म कसा द्यावा, काय द्यावा, याविषयी स्वामी सांगतात। श्री चक्रस्वामी महानुभाव पंथामध्ये निरूपण करत असताना सूत्रपाठात सांगतात की सारंग पंडित नावाचा जो भक्त आहे, तो भक्त स्वामींजवळ संपर्क करत असताना त्यांचे अनेक प्रकारचे उपारसुद्धा स्वीकार केले। त्यांच्याशी संपर्क असताना स्वामींनी, तो गतपोदिया होता, मागच्या जन्मामध्ये त्याने जन्म दिलेला नव्हता, म्हणून देवाची इच्छा होती की याने या जन्मामध्ये तरी आपला जन्म द्यावा। म्हणून सारंग पंडिताला निमित्त करून सर्व जीवांना स्वामी सांगतात। सारंग पंडिताला म्हणतात, आगा जन्माच्या काही अनुपत्त्या पडलेल्या असतील, म्हणजे जो काही मनुष्य जन्म आहेत, असे जे जन्म आहेत त्या जन्माच्या काही अनुपत्त्या पडल्या आहेत। मनुष्य जन्म म्हणजे काही प्राप्त होत नाही, काय हाच जन्म मनुष्य जन्म आहे का आत्ताचा? असे मागच्या भूतकाळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जन्म आपले मनुष्य जन्मसुद्धा झालेले आहेत। म्हणजे गतकाळ अनंत वेळा ज्ञानयुक्त जन्म प्राप्त झालेले आहेत आणि याहीपेक्षा अधिक अनंत वेळा वाया गेलेली आहेत। म्हणजे मागही जन्माला आलेला आहे, आत्ताही जन्माला आलेलो आहोत आणि पुढेही जन्माला आपण येणार आहोत। म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला भरपूर प्राप्त होणार आहे। मग त्या ठिकाणी परमेश्वराची इच्छा काय? ते ऐसे अनंत जन्मे वाया गेली। अरे बाबा, मागच्याही सृष्टीमध्ये अनंत जन्म वाया गेली, आताही जन्म वाया जातोय, पुढेही वाया करशील। म्हणून आत्ताच जर कधी ज्ञानयुक्त जर विचार केला आणि कुठं जाणार, काय घेणार, तर हा विचार न करता याच जन्मामध्ये जर तुम्ही आपलं कल्याण करून घेतलं, परमेश्वराला त्या जन्म दिला, तर आपले कल्याण नक्की होईल। म्हणून स्वामी सांगत असताना पुढे काय सांगतात की कोणाकोणाला जन्म दिले गेले? मेढिये जन्म दिला, म्हणजे स्त्रीला जन्म देऊन टाकला। म्हणजे आपण अनंत सृष्टीमध्ये काय केलं? स्त्रीच्या म्हणजे परिवार संसार केला आणि त्यामध्ये स्त्रीसाठी आपण अनंत जन्म देऊन टाकले। म्हणजे पत्नीला जन्म दिला की मागच्याही सृष्टीमध्ये आपल्याला पत्नी होती, याही सृष्टीमध्ये याही युगामध्ये आपल्याला आता पत्नी परिवार आहे। पुढचेही आपण मेल्यानंतर अनेक कोणत्या तरी घरामध्ये जन्माला जाणार, तिथे आपल्याला पत्नी वगैरे मिळणार। म्हणजे स्त्रीसाठी आपण जन्म दिलेला आहे। आणखी देव म्हणतात की मोडीकारा, म्हणजे मोडिया जन्म दिला, म्हणजे मोडीला सुद्धा जन्म दिला, ऐकाने। तर मोडीये जन्म दिले म्हणजे मोडीकार, म्हणजे जो काही गरीब घराण्यात असून त्याला जी परिस्थिती आहे ती सुद्धा खालवलेली आहे आणि तरीसुद्धा तो मोडी विकून आपला जन्म घालतो आहे, म्हणजे गरीब घराण्यासुद्धा जन्म। शिवनिया जन्म दिला, म्हणजे शिवणकामामध्ये जे शिंपी आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण जाऊन अनेक जन्मामध्ये शिवनिया जन्म दिलेला आहे। रोमनिया जन्म दिलेला, म्हणजे कृषी धर्म, म्हणजे काही शेतीसाठी नांगरणे वगैरे, ऐकाने अनेक प्रकारची ती शेतीला तयार करण्यासाठी अनेक प्रकारच्या हिंसा केल्या। असे अनंत जन्म आपण शेतीसाठी सुद्धा देऊन टाकलेला आहे। आणि त्याच्यामुळं हे सांगण्याचा भावार्थ काय आहे की अनेक याच्यामध्ये आपण जन्मामध्ये गेलेलो आहोत। एका जन्मात गरीब, एका जन्मात श्रीमंत, एका जन्मात राजा, तर एका जन्मात भिकारी, असे अनंत प्रकारचे जन्म आपण घेतलेले आहेत आणि ते जन्म आपले वाया गेलेले आहेत। म्हणून हा जो जन्म मनुष्य जन्म मिळाला आहे, हा कसा मिळाला आहे? हा अनमोल आहे। म्हणून हा जो प्रस्तुत जन्म आहे, आता मिळालेला मनुष्य जन्म आहे, अनेक पुण्याने हा मिळालेला आहे, पुण्यकर्माने, तो आम्हाला द्या। म्हणजे तुम्ही काय करा की प्रपंचात जर असाल, तुम्ही उपदेश घेतलेला असाल, गुरु केला असाल, तर तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी स्मरण करा, पारायण करा, चिंतन करा,
धार्मिक प्रवचन वगैरे ऐका, सत्संग करा, असं तिथं सांगणं आहे. आणि ती पहिली पायरी असून पुढची जी पायरी आहे जन्म देणं म्हणजे संन्यास घेणं, हा पुढचा पायरी आहे. तो प्रत्येकाचा योग नाही, परंतु संसारात राहूनसुद्धा देव करायला पाहिजे, हा जन्म दिला गेला पाहिजे. जन्माची देण्याची सुरुवात ही नामधारकापासून आहे, उपदेशीपासून आहे. म्हणून स्वामींनी इथं सांगत असताना की हा जन्म मला द्या, मग पुढे तुम्हाला काय प्राप्त होईल ते पहा. आहे का नाही? असा जन्म दिल्यानंतर पुढे काय होईल, तर या जन्माचं सोनं होऊन जाईल, तुमचं कल्याण होऊन जाईल. हा जन्म दिल्यामुळं तुम्हाला पुन्हा पुन्हा नरक वगैरे 84 लाख योनीमध्ये भटकायचं काम राहणार नाही. आणि परमेश्वर तुम्हाला या जन्मातून जे तुम्ही कार्य केलं, परमेश्वराला सांगितल्यानुसार जन्म दिला, तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला परमेश्वर लवकर पदरात घेईल. म्हणून तुम्ही या परमेश्वराला जन्म दिल्यामुळे परमेश्वराचा आनंद प्राप्त होईल, परमेश्वर प्राप्ती होईल. म्हणून आपल्याला जन्म द्यायचा आहे, कारण अनंत जन्म वाया गेलेले आहेत. आपण इथं स्वामींनी सांगितलेलं आहे की मेडिया आधी जन्म दिले, रुमनिया आधी दिले, आहे का नाही, आणि शिवने आधी दिले. तर असे प्रकारचे आपले जन्म दिलेले. मग स्वामी म्हणतात की एक जन्म म्हणजे देतो का, काय होईल ते पाहिजे. बघा काय होईल ते पाहिजे. स्वामी स्वतः जन्म मागतायत, असा कोणता अवतार आहे का. म्हणून कलियुगामध्ये श्री चक्रधर स्वामीसारखा अवतार आत्तापर्यंत झालेला नाही, आणि तो अवतार इतका श्रेष्ठ आहे. म्हणून या अवताराचं जर आपण कधी म्हणणं ऐकून घेतलं तर आपल्याला नक्कीच आपलं या कलियुगामध्ये आपलं कल्याण होणार आहे. कारण हीन युग आहे, भ्रष्टाचारी युग आहे, कलियुग आहे. आणि अशा युगामध्ये परमेश्वर अवतार चक्रस्वामीसारखा अवतार झालेला आहे. उद्धरण व्यसन त्यांनी स्वीकार केलं आहे, जीवनाचं कल्याण करावं असं त्यांनी स्वीकार केलं आहे. आणि म्हणून ते आपल्याला जन्म मागतायत. मग जन्म मागण्याची जी परिस्थिती आहे, सुरुवात आहे, ती कुठून आहे, तर उपदेश नामधारकापासून आहे. म्हणून आपण मानवा पंथामध्ये प्रवेश करावा. कशासाठी करावा, तर उपदेश का घ्यावा, की आपण त्या उपदेश घेतल्याचा आपल्याला फायदा आहे की परमेश्वर प्राप्ती होणार आहे. सर्वात श्रेष्ठ महानुभाव पंथ आहे. याच्यामध्ये प्रवेश केल्याशिवाय, एक परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. म्हणून परमेश्वर प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपल्या आत्म्याचे आपल्याला करून घ्यावं लागेल. म्हणून उपदेश घ्यावा लागेल. तो उपदेश घेण्याचा भावार्थ इथं सांगितलेला आहे की उपदेश घेणं, नामधारक होणं, गुरु करणं ही पहिली पायरी आहे. त्यानुसार संसारात राहून आपण सर्व परमेश्वराने सांगितल्या प्रकारे गृहस्थाश्रमीचे आचरण करून, आपल्याला देवधर्म करून, आणि मग पुढची पायरी आपल्याला जेव्हा आपल्याला ज्ञान बोध झालं त्यावेळेस उडी मारून संसारात सोडून संन्यास घेणं हा शेवटची पायरी आहे. आणि त्यानंतर आचरण करणं आणि आपल्या परमेश्वराला आपण प्राप्त करून घेणं, जन्ममरणापासून आपली स्वतःची सुटका करून घेणं आहे. परंतु प्रपंचात राहून आपण जर देवधर्म केला नाही तर असे अनंत जन्म आपले मागचेही गेलेले आहेत. याही जन्म वाया जाणार आहे, पुढेही अनंत जन्म आपल्याला होणार आहेत. असा नरकामध्ये आपण भ्रमण करणार आहोत जन्ममरणामध्ये. जर भ्रमण करायचं नसेल तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी आपल्याला उपदेश घ्यावा लागेल. तर असं इथं श्रीचक्र स्वामींनी सारंगधर पंडिताला निमित्त करून जन्म मागितलेला आहे. परंतु हा जीव कसा आहे, अधमगती आहे, आत्मघातकी आहे, विश्वासघातकी आहे, गुरुद्रोही आहे, परिवारद्रोही आहे. हा कोणाचं ऐकत नाही, स्वतःचं ऐकत. जीव स्वार्थपर आहे, आणि जीव स्वार्थपर असल्यामुळे स्वतःचंच पाहतो. म्हणून देवाचं, ईश्वराचं सुद्धा ऐकायला तयार नाही. म्हणून याने जर ईश्वराचं जर ऐकून घेतलं तर याचं स्वतःचंच याच्यामध्ये भलं होणार आहे, कल्याण होणार आहे. म्हणून या ठिकाणी परमेश्वराने जन्म मागितलेला आहे. तो जन्म आपण आपल्या आपल्या प्रकाराने आपण दिला गेला पाहिजे, असं परमेश्वराची नक्कीच इच्छा आहे. कारण पुरुष प्रयत्न दैवाचे सहाय्य, पुरुषाने प्रयत्न करायला पाहिजे. दैव तुमच्याकडं नक्कीच सहाय्य करणार, परमेश्वर तुमच्याकडं नक्कीच सहाय्य करणार, आणि तुमचं आत्म्याचं कल्याण तुम्ही नक्कीच करून घेणार. म्हणून आपल्या आत्म्याचं कल्याण करा. आपल्या आत्म्याचा मित्र आपण आहोत, आत्म्याच्या शत्रू आपण आहोत. आत्म्याला नरकात घेऊन जायचं की मोक्षाला घेऊन जायचं, परमेश्वर प्राप्तीला घेऊन जायचं, हे सर्व आपण स्वतःचा विचार आपण स्वतःचा करायचा आहे. जगाचा विचार जर आपण केला, प्रपंचाचा जर विचार केला, त्याच्यासाठी जर कधी आपण रात्रंदिवस जर कष्ट केलं तर प्रपंच कधीही संपत नाही. आपण संपून जाऊ, प्रपंच संपणार नाही. आणि जे काही आपण कष्ट केलेलं आहे, कमाई केलेली आहे, परिवार आहे, ते सर्व आपल्याला पुढेही मिळणार आहेत. आताही मिळालेलं आहे, मागच्या जन्मातही मिळालेलं आहे, आणि ते आपल्याला पुढेच मिळत असल्यामुळे आपण नरकात जाऊ. म्हणून आपण स्वतःला सावरून घेणं, आपल्या आत्म्याचं कल्याण करून ह्या जीवाचं सर्वात परमेश्वर प्राप्त करून घेणं, मोक्ष करून घेणं, स्वतःला परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेणं, ही सर्वात मोठं ध्येय आहे. आणि ते ध्येय आपण साधलं गेलं पाहिजे. त्याची सुरुवात प्रपंचापासून आहे. तर अशा प्रकारे आपलं जन्म कसा दिला गेला पाहिजे याबद्दल आपण संक्षिप्त रूपाने निरूपण ऐकलं आहे. तर आता असं निरूपण ऐकल्यानंतर आपण आपल्या जीवाचा करायचा आहे, आपलं आत्मकल्याण करून घ्यायचे, हेच माझं सांगणं आहे. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.